सकाळचे वाजले 2, सॉरी दुपारचे वाजले 2 आणि मी आले माझ्या मित्राच्या लग्नासाठी बिहारमध्ये. आणि तिकडे आहे तो नवरदेव असून पण त्याला आज उपाशी ठेवले आणि संध्याकाळी बारात आहे. बघूया संध्याकाळी काय मजा येणार आहे. मिळू शकतो ठीक आहे. उपाशी ठेवले. प्रत्येक ठिकाणचे रीतिरिवाज हे वेगळे असतात आणि ते बघायला इतकं छान वाटत होतं. संध्याकाळी मुलीच्या इकडे पोहोचल्यावर मला एक शॉकिंग न्यूज कळाली. ती म्हणजे मुलाची आई किंवा मुलाकडचे कोणीही बायका लग्नाला येत नाही, तर फक्त छोट्या मुली आणि मुलाची बहीण वगैरे येऊ शकते. असा शेतामध्ये त्यांनी तंबू लावला होता आणि आलेल्या पाहुण्याला त्यांनी लगेच असे डिशमध्ये स्वीट्स आणून दिले. पूर्ण रात्र यांच्याकडे लग्न चालतं. ही इकडची प्रथाच आहे. प्लस ही जी लाईटिंग आहे ती थोड्या अंतरावरती पहिलंच गाडी थांबवली जाते आणि नवरदेव असा गाडीतून मुलीच्या घरापर्यंत जातो. गाडी इथपर्यंत तर आली, पण हा जो एंट्री गेट आहे त्यातून 4 व्हीलर जाणं थोडं अवघड होतं. आणि इकडे अजून एक प्रथा आहे की नवरदेव चालत जाणार नाही, त्यामुळे त्याला 4 व्हीलरमधून 2 व्हीलरमध्ये बसवलं आणि त्याला आता घेऊन चाललेले आहेत. नवरदेवाचा स्वॅग आहे, तो चालत जाणारच नाही, तो गाडीवरतीच जाणार नवरीला आणायला. हाऊ कूल. पहिल्यांदा ही गन बघून मला जरा भीतीच वाटली. लग्नाचे विधी पूर्ण रात्र चालतात आणि वरातीबरोबर जे लोक आले त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी हा प्रोग्राम ठेवला जातो. ही पण इकडची एक प्रथा आहे. अशा प्रकारे जेवण करून आम्ही इकडून निघालो.